आमदाराच्या घरावर हल्ला झाल्याप्रकरणी सोलापूरमधील सांगोल्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे। शेतकरी कामगार पक्षाकडून आज सांगोला बंदची हाक देण्यात आली आहे। शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुखांच्या बंगल्यावर दारूच्या बाटल्या फेकल्याच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली आहे। काल सांगोल्यात भाजप रॅलीत दरम्यान देशमुखांच्या घरावर दारूच्या बाटल्या फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे। शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या बंगल्यावर शुक्रवारी भाजप रॅली दरम्यान दारू बाटल्या आणि दगड फेकल्याची घटना घडली होती। या घटनेच्या निषेधार्थ आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सांगोला बंदची हाक देण्यात आली आहे। आज सकाळी 10 वाजता आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे। या घटनेमुळे सांगोल्यात तणाव निर्माण झाला आहे। एका अज्ञात व्यक्तीने घराच्या समोर दारूची बाटली फेकून चुकीचं निंदनीय कृत्य केलेलं आहे। हे वेदनादायक आहे। सांगोला बंदची हाक आहे आणि सांगोला बंदची हाक असताना सर्व पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी या सांगोला हाक बंदची हाक मध्ये सामील होणार आहेत, जाहीर निषेध नोंदवणार आहेत।